नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. मंडळी, सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाण्यात नवीन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि 2 नवीन तहसील कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिर कार्यक्रमात ते बोलत होते. या अभियानातून ठाणे जिल्ह्यातील 76,000 कुटुंबांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल प्रक्रियेत सुलभता आणण्यासाठी बिगर शेती मंजुरीची अट रद्द करणं, तुकडेबंदी कायदा मागे घेणं आणि 2011 पूर्वीची घरं नियमित करण्यासारखे निर्णय शासनाने घेतल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आधुनिक लँड टायटलिंग ॲक्ट लागू करून स्मार्ट प्रॉपर्टी कार्ड देण्याचा मानस देखील त्यांनी यावेळेस व्यक्त केला. कार्यक्रमाला आमदार श्री संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, त्याचप्रमाणे नगरसेवक श्री सीताराम राणे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या ठाण्यातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जेनझी पिढीने हास्यविनोदाच्या माध्यमातून दहशतीच्या राजकारणाला आव्हान दिल्याचं सांगितलं. जंतर मंतर आंदोलनाचा उल्लेख करत त्यांनी तरुणांनी भीती न बाळगता सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रभावी लढा दिल्याचं नमूद केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाचे 12 वरून 50 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी अधिकाधिक लोकांना पक्षाशी जोडावं असं आवाहन देखील त्यांनी केलं. मेळाव्यात विरोधी पक्षनेते शानू पठाण, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेतील गटनेते श्री अभिजित पवार, मनीषा पवार, नताशा आव्हाड यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहरातील विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेत संबंधित यंत्रणांना कालबद्ध आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. महापालिकेत झालेल्या बैठकीत मेट्रो, घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी, वाघबीळ येथील आधुनिक शूटिंग रेंज, टाउन पार्क, पॉड टॅक्सी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, नागला बंदर खाडी सुशोभीकरण आणि क्रीडा सुविधा आदी प्रकल्पांवर चर्चा झाली. दिवाळीपूर्वी फुटबॉल टर्फ आणि जलतरण तलावासाठी नागरिकांसाठी खुलं करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. तसंच महानगरपालिकेच्या मालमत्तांमधून महसूल वाढवण्यावर भर देण्यास सांगितलं. बैठकीला आयुक्त श्री सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे तसंच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. ठाण्यातील रिंग रेल्वे प्रकल्प, ठाण्यातील पॉड टॅक्सी प्रकल्प, धर्मवीर आनंदिके साहेबांच्या नावानं होत असलेला जिमखाना, विविध ठिकाणी होत असलेले फुटबॉल टर्फ, तरण तलाव, वाघबीळ येथे होत असलेलं शूटिंग रेंज, त्याचबरोबर आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह, असे विविध प्रकल्पाचा आढावा घेण्यात आला. त्या प्रकल्पाला लवकरात लवकर चालना मिळावी आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला ती खुली व्हावी. प्रामुख्याने तरण तलाव आणि फुटबॉल टर्फ जे आहे ते दिवाळीपूर्वी लोकांना आणि प्रामुख्याने शालेय विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा यासाठी त्याचं लोकार्पण लवकरात लवकर करावं असा सूचना मी आयुक्तांना दिल्या आणि त्या पद्धतीनं आयुक्तांनी कामं विविध अधिकाऱ्यांना वाटून दिली आणि लवकरात लवकर साधारणतः दिवाळीपूर्वी हे सगळे लोकार्पणाचे कार्यक्रम पूर्ण होतील अशी ग्वाही मला दिली. संघर्षाने केली समाजाचे हो जाण आहे साल्वी साहेबांचं फार मोठं योगदान. संघर्ष आमचा श्वास, स्वाभिमान आमची ओळख. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेबांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच तेजस्वी आहे. आगरी सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री प्रदीपजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा आगरी सेनेचे प्रमुख श्री राहुलजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता गडकरी रंगायतण ठाणे येथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा. एकजूट, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश द्या. 40 वर्षांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सेवेचा वारसा. आगरी सेना, जय आगरी, जय महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतण ठाणे येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस. ठाणे जिल्ह्याचं राज आम्ही हाव.
संकट कोणतंही असो, सर्वप्रथम धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक. जनतेच्या विश्वासावर नगरसेवक बनलेलं, काम करण्याची जिद्द अनेक वर्षांपासून मनात बाळगलेले, प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, प्रत्येक समस्येला स्वतःची जबाबदारी मानणारे आणि जनतेसाठी 24 तास तत्पर असणारे लोकप्रतिनिधी अर्थात राजेंद्र फाटक. अत्यंत लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कायम उपलब्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक श्री राजेंद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage. CP Goenka is the intelligent choice. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जातंय, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. संकट कोणतंही असो, सर्वप्रथम धावून जाणारं व्यक्तिमत्व म्हणजे शिवसेना नगरसेवक राजेंद्र फाटक. जनतेच्या विश्वासावर नगरसेवक बनलेलं, काम करण्याची जिद्द अनेक वर्षांपासून मनात बाळगलेले, प्रत्येक नागरिकाच्या सुखदुःखात सहभागी होणारे, प्रत्येक समस्येला स्वतःची जबाबदारी मानणारे आणि जनतेसाठी 24 तास तत्पर असणारे लोकप्रतिनिधी अर्थात राजेंद्र फाटक. अत्यंत लोकाभिमुख, कर्तव्यदक्ष आणि सर्वसामान्य जनतेमध्ये कायम उपलब्ध असणारे शिवसेनेचे नगरसेवक श्री राजेंद्र फाटक यांना वाढदिवसानिमित्त तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.
दिशाने केली समाजाची हो जाण आहे साल्वी साहेबांचं फार मोठं असं योगदान. संघर्ष आमचा श्वास, स्वाभिमान आमची ओळख. स्वर्गीय राजारामजी साळवी साहेबांचा संघर्षाचा वारसा आजही तितकाच तेजस्वी आहे. आगरी सेनेचे नवनियुक्त अध्यक्ष श्री प्रदीपजी साळवी यांच्या अध्यक्षतेखाली आणि युवा आगरी सेनेचे प्रमुख श्री राहुलजी साळवी यांच्या नेतृत्वाखाली आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस साजरा होतो आहे. दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:30 वाजता गडकरी रंगायतण ठाणे येथे प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित रहा. एकजूट, स्वाभिमान आणि संघटन शक्तीचा संदेश द्या. 40 वर्षांचा संघर्ष, स्वाभिमान आणि सेवेचा वारसा. आगरी सेना, जय आगरी, जय महाराष्ट्र. दिनांक 1 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतण ठाणे येथे आगरी सेनेचा 40वा वर्धापन दिवस. बांधवांसाठी धावताव ठाणे जिल्ह्याचे राजा आम्ही हाव. ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी हे काल सेवानिवृत्त झाले. 21 वर्षांच्या सेवेनंतर श्री संदीप माळवी हे काल सेवानिवृत्त झाले. महानगरपालिकेमध्ये उपायुक्त पदावर त्यांनी महापालिकेमध्ये आले आणि त्यानंतर अतिरिक्त आयुक्त म्हणून काल ते निवृत्त झाले. ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने काल त्यांचा सत्कार करण्यात आला. पत्रकार कक्षात झालेल्या या कार्यक्रमाला संघाचे अध्यक्ष दिलीप शिंदे तसंच ठाणे शहर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संजय पितळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. 2005 सालापासून महापालिकेत कार्यरत असलेल्या माळवी यांनी जनसंपर्क अधिकारी, उपायुक्त आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. प्रशासन आणि पत्रकार यांच्यामध्ये समन्वय राखण्यात त्यांना महत्त्वपूर्ण योगदान मिळालं. कोविड काळातील त्यांच्या सहकार्याचा देखील यावेळेस पत्रकारांनी गौरव केला. यावेळेस संदीप माळवी यांनी पत्रकारांशी कायम मैत्रीपूर्ण संबंध असल्याचं सांगत निवृत्तीनंतरही ठाणे शहर आणि पत्रकारांसाठी योगदान देण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळेस ठाणे वर्तमानचे संपादक श्री नितीन बोरसे, महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, माची माहिती अधिकारी सदाशिव कांबळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते. ठाणे महापालिकेच्या प्रभाग समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 8 प्रभाग समित्यांमध्ये अध्यक्षांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. विरोधात अर्ज न आल्याने नौपाडा, कोपरी, वागळे, रायलादेवी, लोकमान्यनगर, सावरकरनगर, कळवा, दिवा, माजीवाडा, मानपाडा आणि वर्तकनगर या 7 प्रभाग समित्यांवर शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उथळसर प्रभाग समितीवर भाजपचे नारायण पवार यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. मात्र मुंब्रा प्रभाग समितीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि MIMमध्ये थेट लढत होणार आहे. राष्ट्रवादीच्या दीपाली भगत आणि MIMच्या नफिसा अन्सारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे 9 तर MIMकडे 5 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे 2 सदस्य असल्याने या निवडणुकीकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. मला वाटतं बऱ्याच दिवसापासून सर्व समित्या कधी होणार याची उत्सुकता सर्वांमध्येच होती आणि आज सर्वप्रथम मला वाटतं माननीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खरं तर आज सर्व प्रभाग समिती सभापती आज त्यांचे फॉर्म भरले गेले आहेत आणि येत्या 4 तारखेला बिनविरोध मला वाटतं हे सर्व सभापती होतील. ठाण्यातील पाचपाकडी परिसरातील भाटिया कंपाऊंड वंदना बसस्टॉप जवळील जलाराम इंडस्ट्रियल इस्टेट येथे सुमारे 400 चौरस फूट क्षेत्रफळाच्या फर्निचर गाळ्याला शुक्रवारी पहाटे आग लागली. पहाटे 4:30 वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नौपाडा पोलीस आणि महावितरणचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. 3 अग्निशमन बंब, 2 रेस्क्यू वाहनं, 2 जम्बो टँकर आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाची 2 युटिलिटी वाहनं यांच्या मदतीने आग विझवण्याचं काम हाती घेण्यात आलं. आगीत गाळ्याबाहेर उभी असलेली ॲक्टिवा दुचाकीचं किरकोळ नुकसान झालं. मात्र सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे सकाळी 7 वाजेपर्यंत आग पूर्णपणे आटोक्यात आली. आगीचं कारण अद्यापपर्यंत स्पष्ट झालेलं नाही.
तर या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतोय. अर्थातच त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे. तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाटन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.